हाय, मी वैष्णवी मेहंदी आर्टिस्ट. माझ्या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो. तर मी क्लासमध्ये आज आलेले कारण की 8 दिवस झालं क्लास बंद होता. क्लासमध्ये मी झाडं ठेवलेत, त्यांना पाणी देणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे म्हटलं आज क्लासला जावंच आणि जरा स्वच्छता करावी आणि प्रॅक्टिस करावी खरं तर. कारण की 8 दिवस झालं काहीच प्रॅक्टिस मी केली नव्हती, म्हणून मी प्रॅक्टिस करण्यासाठी आलेले खरं तर क्लासमध्ये. कारण की घरी काय होत नाही आहे प्रॅक्टिस करणं, कारण की 8 दिवस गॅप पडला होता. त्यामुळे मला टेन्शन आलं होतं की थोडी तरी प्रॅक्टिस झाली पाहिजे आपली अजून. त्याच्यामुळं मी क्लासमध्ये आले. पण क्लासमध्ये आल्यानंतर मला एका क्लायंटचा फोन आला की मला नेल आर्ट्स करायचं आहे म्हणून. मग म्हटलं त्यांना या, कारण की मी अशी फ्रीच होते. म्हटलं नेल आर्ट झाल्यानंतर थोडी प्रॅक्टिस करावी. मग मी नेल आर्टचा सगळा सेटअप लावत होते आणि तिची वाट बघत होते आणि सगळा नेल आर्टचा सेटअप लावला आणि ती आली आणि आमचं ठरलं की म्हणजे तिला कोणती डिझाईन हवी आहे, कोणती आवडते ते आम्ही पाहिलं आणि नंतर मी नेल आर्ट्स करण्यासाठी घेतलं. नेल आर्ट्स करताना खूप वेळ जातो खरं तर. एक्सटेन्शन असेल तर 1, 2, 2.5 तास तर जातात. ज्यांना जास्त प्रॅक्टिस आहे त्यांचं होतं लवकर, पण मेहंदी आणि नेल आर्ट्समुळं माझं जरा नेल आर्ट्सकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मग असं मी सुंदर असं नेल आर्ट्स केलं, तिला खूप आवडलं आणि मी हे सगळं भरायला घेतलं नेल आर्टचं साहित्य आणि सगळं क्लीन करून मला जवळजवळ 3 वाजले होते आणि त्याच्यानंतर म्हटलं 5पर्यंत बसावं, कारण की मेहंदीची प्रॅक्टिस मला करायची होती. म्हणून हे सगळं आवरलं. आणि आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे नेल आर्टचं मी साहित्य ह्या बॅगमध्ये का ठेवते आहे, म्हणजे वर का नाही ठेवत. कारण की नेल आर्टचे शॉप असतात तिथं वरच सगळं साहित्य त्यांनी व्यवस्थित मांडलेलं असतं, ते छान दिसतं. पण मला असं वाटतं की म्हणजे मांडायला काही हरकत नाही आहे, पण मी नेल आर्टची होम सर्विस पण देते. त्याच्यामुळं जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा ते परत भरा आणि परत आल्यानंतर काढून ठेवा, हे जरा एवढं होत नाही मला. त्याच्यामुळं म्हटलं की बॅगमध्येच असावं. त्याच्यानंतर मी मेहंदीची प्रॅक्टिस करण्यासाठी पेस्ट तयार केली आणि म्हटलं कोण बनवून घ्यावेत, कारण की जर मेहंदी फ्रेश असेल तरच प्रॅक्टिस करायला भारी वाटतं आणि मनासारखी डिझाईन येते. जर मेहंदी 2 आणि 3 दिवसाची असेल तर एवढी जास्त प्रॅक्टिस करू वाटत नाही, कारण की ते व्यवस्थित पडत नाही कोनमधून. त्याच्यामुळं फ्रेश मेहंदी असेल तरच प्रॅक्टिस करायला मजा आहे खरं तर. त्याच्यामुळं मी काल रात्रीच ही मेहंदी भिजवत ठेवलेली, कारण की मी काल रात्रीच नियोजन केलेलं की मी उद्याच्याला जाऊन हे साफसफाई करणार आहे आणि मी जाऊन प्रॅक्टिस करणार आहे मेहंदीची म्हणून. मग मी कारण की क्लास चालू असताना तर प्रॅक्टिस असतेच, पण आता जवळजवळ एक 15-20 दिवसाचा गॅप पडतो आहे क्लाससाठी. त्याच्यामुळं म्हटलं की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी ती मेहंदी सगळं मी रेडी केलं, कोन वगैरे सगळं रेडी केलं आणि आता मी करायला घेते. तेवढ्यात घरून फोन आला की स्वामीनी वाट पाहते आहे माझी आणि तिला पण वेळ देणं होत नाही जास्त करून. पण म्हटलं हे परत उद्याच्याला पण करता येईल. मग ती रडत होती, त्याच्यामुळं मला जावं लागलं. मी कोन वगैरे बनवले. मला डिझाईन तर काढता आली नाही, पण म्हटलं मी जे डिझाईन्स काढले आहेत याच्या आधी त्याचा थोडासा व्हिडिओज घ्यावा, म्हणजे ते तुम्हाला दाखवावे. त्याच्यासाठी मी थोडा व्हिडिओज घेतला त्या डिझाईनचा. तर बघा मी हे डिझाईन्स काढलेले आहेत, म्हणजे ह्याचे रील्स पण आहे, तुम्हाला येईल पुढं शॉर्टमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.